कोल्हापूरमधील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शेंडा पार्कमध्ये सुरू असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। रुग्णालयाच्या बांधकामातल्या कॉलम्समध्ये अलाइनमेंट संदर्भात सवाल उपस्थित केले जात आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। 2 मजल्यांवरील बाजूचे कॉलम सरळ नसल्याचं समोर आलेलं आहे। हा जो एरो मार्क करून आपण दाखवतोय स्क्रीनवर, त्या अलाइनमेंट संदर्भात प्रश्न उपस्थित होतात आणि तज्ञांनी तपासणी करावी अशी मागणी पुढारी न्यूजनं लावून धरलेली आहे। या संदर्भात ताजी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, त्या घटनास्थळी तुम्ही माफ करा, त्या ठिकाणी तुम्ही आहात का आणि काय नेमक्या त्रुटी समोर आलेल्या आहेत? श्रद्धा, कोल्हापुरातल्या शेंडा पार्क या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं रुग्णालय बनत आहे। जवळपास 1100 बेडचं हे रुग्णालय त्या ठिकाणी आहे। अतिशय सुंदर काम या ठिकाणी सुरू असताना दुसरीकडे मात्र एक गंभीर चूक या संपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी झाली असं अनेकांचं आता म्हणणं झालेलं आहे आणि त्या संदर्भातलीच बातमी आपण दाखवली होती काही वेळापूर्वी आणि आता पाहतोय या बिल्डिंग मधले वरचे जे 2 मजले आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी कॉलम मध्ये मिस अलाइनमेंट झालं होतं। जेव्हा एखादा कॉलम सरळ रेषेत नसतो तेव्हा त्यावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं आणि तेच प्रश्नचिन्ह आपण देखील आता उपस्थित करतोय। आणि आता जर आपण ही दृश्य पाहिली तर त्या कॉलमचा संपूर्ण भाग जो आहे तो ज्या ठिकाणी हा सरळ रेषेत नाही असं आपण सांगतोय तो भागच या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। तो कॉलम या ठिकाणी लपवण्याचा, आपली चूक लपवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे का असा सवाल देखील आपण उपस्थित करतोय। मात्र सध्या आपण हे पाहतोय शास्त्रीय कारण जे आहे ती या संदर्भात तपासणीनंतर समोर येतीलच। मात्र एक गंभीर चूक त्या ठिकाणी आहे का, ह्या चुकीनंतर कोणत्या गोष्टींना परिणामांना सामोरे जावं लागू शकतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। त्यावरती तात्काळ माहिती येणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांच्याच बाबी तपासल्यानंतर आता कोणकोणत्या माहिती समोर येणार हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय याची तपासणी देखील आता होणार का, हे कितपत त्या ठिकाणी योग्य होतं, जर अशा पद्धतीचं कॉलम सरळ रेषेत नसेल तर ती किती गंभीर चूक असते हे देखील तपासण्याची गरज आहे आणि त्यानंतरच अधिक माहिती जी आहे ती आता सगळ्यांसमोर येणार आहे। शेखर, ही बांधणी चुकून केली गेलेली आहे की स्ट्रक्चरच तसं, या संदर्भात बिल्डरचं काय म्हणणं आहे? श्रद्धा, अद्याप या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। मात्र आपण या संदर्भात काही तज्ञांशी देखील बोललेलो आहे। अशा पद्धतीचं बांधकाम जेव्हा कॉलम मिस अलाइनमेंट मध्ये असतो तेव्हा ती कितपत गंभीर बाब असते हे जेव्हा विचारल्यानंतर ती अतिशय गंभीर मधलीच बाब आहे असं त्यांनी सांगितलेलं। कारण आपण जर बघितलं तर एखाद्या बिल्डिंगचा ढाचा एखाद्या कॉलमवरतीच तो उभा असतो। मात्र अशा पद्धतीनं जर वरच्या मजल्यावरची काही कॉलम जर मिस अलाइनमेंट झाले असतील तर त्याच्यावरती आणखीन किती मजले बांधणार आहेत त्याच्यावरती ह्या सगळ्या बिल्डिंगचं अवलंबून असतं। मात्र सध्या तरी एका कॉलम संदर्भात ही चूक जी आहे ती दिसून आलेली आहे। मात्र ही चूक किती गंभीर आहे हे मात्र आता या कंत्राटदारांनी समोर येऊन सांगणं गरजेचं आहे। शिवाय या संदर्भातली आणखीन माहिती ते काय देणार आहेत, ही खरंच त्या ठिकाणी चूक होती का आणि असेल तर ती कशा पद्धतीने पुढे जाऊन आता दुरुस्त करणार आहेत हे मात्र आता त्यांनीच समोर येऊन सांगणं गरजेचं आहे। मात्र या संदर्भात आपण देखील त्यांच्याशी आता भेट घेणार आहोत आणि या संदर्भातले खुलासे त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। ही चूक जर गंभीर असेल तर ती कशा पद्धतीने ते दुरुस्त करणार आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स जाणून घेत राहू। शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। शेंडा पार्कमध्ये सुरू असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।